नमस्कार, मी सोनल विलास भागडे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर आपण बघत आहोत प्रोफेशनल मेकअप कोर्स मराठीमध्ये. डे 3 आहे आजचा आणि आजचा टॉपिक असणार आहे ऑइली स्किन टाईप, ऑइली स्किन टाईपचे प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स ऑन इट. डे 1 मध्ये मी तुम्हाला सर्व स्किन टाईप कशा ओळखायच्या, त्याचे प्रॉब्लेम्स आणि ओळखायच्या कशा बेसिकली स्किन टाईप्स ते शिकवलं. डे 2 मध्ये मी ड्राय स्किन टाईप आणि त्याचे प्रॉब्लेम्स आणि मग त्याच्यावरती क्लेन्झिंग, टोनिंग, सिरम, मॉइश्चरायझर, फेशियल या सगळ्यांच्या बद्दल मी तुम्हाला डे 2 मध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या व्हिडिओ आधी तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. आणि आजचा प्रोफेशनल मेकअप कोर्सचा डे 3 जो आहे त्यात मी ऑइली स्किन टाईप कव्हर करणार आहे. ऑइली स्किन टाईपचे प्रॉब्लेम्स अँड क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग अबाउट ऑइली स्किन आणि कसं ट्रीट केलं जाऊ शकतं मेकअपच्या आधी ऑइली स्किनला, प्लस सेन्सिटिव्ह स्किन पण मी कव्हर करते त्याच्यामध्ये. सो स्टे ट्यून्ड. तर ऑइली स्किनवरती ओव्हरऑल सगळ्या सीझन्समध्ये ऑइल रिलीज होत असतं. ओव्हरऑल फेसवरती, चिक्सवरती पण, नोजवरती तर खूप जास्त असतं आणि ओव्हरऑल फेस हा ऑइली असतो. प्लस ऑइली स्किनवाल्यांना ओपन पोर्सचा इश्यू असतो आणि पिंपल, ॲक्ने हे ॲक्टिव्ह पण असतात आणि प्लस मार्क्स पण असतात. तर ही स्किन टाईप ट्रीट करणं थोडं अवघड जातं. तर फर्स्ट स्टेप येते क्लेन्झिंगची. क्लेन्झिंग करताना फेस वॉश हा माइल्ड असावा आणि जेल बेस्ड असावा. आणि मोस्टली ब्राईडला सांगायचं फेस वॉश हा तुमचा डर्मॅटोलॉजिकली रिकमेंडेडच असावा, म्हणजे त्यांना आपल्या प्रोडक्टचा काही त्रास होणार नाही. आणि ब्राईड ऑइली स्किनची असेल मेकअप करताना तर क्लेन्झर वापरतो आपण ते सिटाफिलचं असावं, किंवा तुम्ही फेस वॉश करून यायला सांगायचं क्लायंटला, ब्राईडला, आणि मग वेट वाईप्स यूज करायचे. आणि फेस वॉशमध्ये सिम्पल हा ब्रँड चांगला आहे आणि हाय एंडमध्ये सिटाफिलच ऑफकोर्स. तर मग त्यानुसार तुम्ही क्लिन्झिंग पहिले प्रॉपर ऑइली स्किनची करून घ्यायची. क्लेन्झिंग अशी करायची की कुठेच कोणत्याच एरियामध्ये फेसच्या ऑइल थोडं पण राहिलं नाही पाहिजे. आता क्लेन्झिंग झाल्याच्या नंतर मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार आहे, सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघत राहा. आता ऑइली स्किन वाल्यांसाठी एक सिक्रेट स्पेशल टिप. क्लेन्झिंग नंतर मोस्टली आपण करतो टोनिंग, पण ऑइली स्किन वाल्यांना असतात ओपन पोर्स. ते ट्रीट करायच्या आधी ब्राईडला सांगायचं घरी आयसिंग करून ठेवा किंवा कुठे पण हॉलवरती आईस क्यूब्स तुम्ही मागवून ठेवायचे आणि टोनिंगच्या अगोदर पूर्ण फेसवरती, ऑइली स्किनवाल्यांच्या पूर्ण फेसवरती प्रॉपर आईस क्यूब्स फिरवायचे, प्रॉपर आयसिंग करायची. कुठलाच एरिया असा राहिला नाही पाहिजे. इथं अप्पर लिप्सच्या साईडला आयसिंग प्रॉपर झाली पाहिजे. जिथे पिंपल मार्क्स किंवा खड्डे जास्त आहेत फेसवरती, ओपन पोर्स आहेत, तिथं प्रॉपर भरपूर वेळ आयसिंग करा. आणि मग आयसिंग झाल्याच्या नंतर थोड्या वेळ थांबा आणि मग आपण टोनिंगकडे वळायचं, ते तुम्हाला सांगते. ऑइली स्किनवाल्यांसाठी टोनिंग ही कंपल्सरी असतेच. स्पेशली ऑइली स्किनचे टोनर सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात, पण कुकुंबर टोनर आणि रोज वॉटर टोनर हे बेस्ट आहेत ऑइली स्किनसाठी. ऑइली स्किनच्या ओपन पोर्सला ट्रीट करायला, म्हणजे ऑइल जास्त रिलीज होणार नाही आणि तुमचा मेकअप खराब होणार नाही. सो जोवीज ब्रँड आहे, जोवीजचं कुकुंबर टोनर एक नंबर आहे, जे मी स्वतः यूज केलेलं आहे. आणि ब्रायडल मेकअपसाठी प्रो इफेक्ट्स ही ब्रँड आहे. प्रो इफेक्टचं स्पेशली ऑइली स्किनचं टोनर येतं, ते तुम्ही ब्राईडला देऊ शकता. ब्राईडसाठी प्रो इफेक्ट्स. आणि तुम्हाला डेली यूजला जर टोनर पाहिजे तर जोवीज ब्रँड अफोर्डेबल पण आहे, प्लस बेस्ट रिझल्ट्स कुकुंबर किंवा मग रोज वॉटर. ओके. आता ऑइली स्किनच्या स्किन केअरची गोष्ट आहे, तर मग सिरम आपण कसं काय विसरू शकतो. पण ऑइली स्किन ही थोडीफार सेन्सिटिव्ह स्किनच्या टाईपमध्ये पण पडते. सो सिरम हे नेहमी डर्मेटोलॉजिकली टेस्टेडच असावं. आणि डर्मेटोलॉजिकली टेस्टेड म्हणण्यापेक्षा डर्मेटोलॉजिकली रिकमेंडेड असावं, ज्याच्यामध्ये काहीच केमिकल्स नसायला पाहिजे, पॅराबिन फ्री ऑफकोर्स असायला पाहिजे. आणि आपण स्वतःहून कोणतं मार्केटमध्ये सपोज लॉरियलचं चालू आहे किंवा आपण ॲड बघत असतो टी व्हीवरती की हे सिरम बेस्ट आहे, लॉरियल पॅरिसचं सिरम खरंच बेस्ट आहे ॲक्च्युली. पण मी ते पर्सनली अजून नाही यूज केलं आहे, पण ॲड खूप वेळा येते. पण मी सांगते की तुम्ही ॲड बघा आणि तुमच्या डर्मॅटलाच विचारा की कोणतं बेस्ट आहे स्किनसाठी.
त्यानुसार तुम्ही सिरम यूज करा. ओके, आता फायनली येतं मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर खूप जास्त इम्पॉर्टंट असतं ऑइली स्किनला सुद्धा. म्हणजे मिसकॉन्सेप्शन आहे लोकांचं की जर ऑइली स्किन आहे तर मॉइश्चरायझर यूज नाही करायचं कारण ऑलरेडी ऑइल सिक्रेट होत आहे, पण तसं नाहीये. जर तुम्ही मॉइश्चरायझर यूज नाही केलं ऑइली स्किनला तर अजून ऑइल रिलीज होत जातं फेसवरती. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, कारण माझी पण स्किन टाईप ऑइली आहे. आता जरी ड्राय दिसत असली ती विंटर्समुळे, तरी पण माझी स्किन टाईप पर्सनली ऑइली आहे. तर जर मी एक दिवस मॉइश्चरायझर स्किप केलं ना तर खूप स्किन अजून ऑइल प्रोड्यूस करते. म्हणून मॉइश्चरायझर इज इसेन्शियल. आणि जर तुम्ही ब्रँड्स बघत असाल तर पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल हे बेस्ट आहे. सेकंड येतं डॉट अँड कीचा ब्ल्यू व्हेरियंट, जे थोडं मिडल रेंजला आहे आणि विंटर्समध्ये बेस्ट रिझल्ट्स आहे. ऑल टाईम पण बेस्ट रिझल्ट्स आहेत. ऑर्डिनरी मेकअप किंवा तुम्ही डेली बेसिसवरती जो मेकअप करता त्याच्या अगोदर तुम्ही डॉट अँड कीचा लावू शकता. सिटाफिलचं मॉइश्चरायझर डेली यूजसाठी एकदम बेस्ट आहे. हाय एंडला गेलं तर न्यूट्रोजिनाचं हायड्रा बूस्ट जेल. आणि ब्रायडल मेकअपला पॅकचं ॲक्वा ब्लास्ट आय गेस, हां, पॅकचं ॲक्वा ब्लास्ट बेस्ट आहे, जे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आहे. जी कन्सिस्टन्सी आहे त्याची ती वॉटर बेस्ड आहे. ते तुमच्या स्किनमध्ये खूप जास्त चांगलं ॲब्झॉर्ब होतं आणि मेकअप हा तुमचा लॉंग लास्टिंग राहतो. म्हणून पॅकचं ब्रायडल मेकअपला पॅक ॲक्वा ब्लास्ट वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर हे नाव आहे त्याचं. आणि ते ब्रायडल मेकअपच्या आधी तुम्ही यूज करून बघा. तसं बाकीचे पण जातात ब्रायडल मेकअपसाठी, सिटाफिलचं म्हणा, पण बेस्ट रिझल्टसाठी पॅक. ओके, तर आता मॉइश्चरायझरपर्यंत आपण पार्ट कव्हर केलेला आहे. आणि ऑइली स्किनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे ट्रीट करायचे आणि सेन्सिटिव्ह स्किन टाईप आणि त्याचे प्रॉब्लेम्स कसे ट्रीट करायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्हाला रिकॉल देते, आजचा व्हिडिओ डे 3 होता प्रोफेशनल मेकअप कोर्सचा, ज्यामध्ये आपण ऑइली स्किन टाईपबद्दल स्टडी केलेला आहे. आपण क्लेन्झर्सपासून सुरुवात केली. टोनरच्या आधी मी तुम्हाला आयसिंगवाली सिक्रेट सांगितलेली आहे जी तुम्ही यूज करा. बघा, क्लेन्झर, आयसिंग, टोनर. नंतर मी तुम्हाला सिरमबद्दल पण माहिती दिलेली आहे. आणि मग मॉइश्चरायझर्सबद्दल आपण बोललेलो आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑइली स्किनचे प्रॉब्लेम्स अँड देअर सोल्युशन्स विथ सेन्सिटिव्ह स्किन टाईप अँड देअर सोल्युशन्स विथ प्रॉपर डाएट कसं घ्यायचं तुमची स्किन ग्लोई व्हावी आणि छान अशी हेल्दी व्हावी, म्हणून ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आणि प्रोफेशनल मेकअप कोर्स मी तुमच्यासाठी मराठीमध्ये घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला आवडतोय की नाही आवडतोय ते तुम्ही प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि अजून कोणत्या टाईपचे व्हिडिओज तुम्हाला, कोणतं नॉलेज तुम्हाला माझ्या साईडने पाहिजे ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर 100% तुम्ही लाईक करणारच आहात, हे सांगायची मला गरज नाहीये. तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्समध्ये. अँड प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा तर तुम्हाला माझे हे वाले व्हिडिओज प्रोफेशनल मेकअप कोर्सची सिरीज बघायला मिळणार आहे. प्लस शॉर्ट्समध्ये आपल्या यूट्यूबचे जे शॉर्ट्स असतात त्याच्यामध्ये मी A to Z अबाउट मेकअप सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे. तर ती पण तुम्ही आवर्जून बघा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी मेकअप आर्टिस्ट आहे. आणि @द क्वीन शाईन जे मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे, माझं इंस्टाग्रामचं मेकअप पेज आहे, तिथे जाऊन तुम्ही माझं काम बघू शकता. मला फॉलो करा. आणि ऑर्डर्स असतील पुणे बेस्ड तर नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच. आजसाठी एवढंच.